तर लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातलं मतदान 1 जूनला होईल आणि त्यानंतर उत्सुकता असेल ती निकालाची। मात्र आता एक असा रिपोर्ट समोर आलाय ज्यामधून देशभरातील उमेदवारांची कुंडलीच समोर आली आहे, ज्यामध्ये उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी, करोडपती उमेदवारांची यादी आणि सोबतच शिक्षणामध्ये कोणत्या उमेदवारानं किती इयत्तांची पुस्तकं वाचली आहेत त्याचा आढावा घेण्यात आलाय। पाहूया या संदर्भातला एक रिपोर्ट। लोकसभा निवडणुकीत प्रत्येक 7व्या उमेदवाराविरोधात गुन्हा, प्रत्येक 8व्या उमेदवाराविरोधात गंभीर गुन्हा। भाजप काँग्रेसच्या गुन्हे दाखल उमेदवारांची संख्या सारखी। लोकसभा निवडणुकीतील 30% उमेदवार करोडपती। करोडपती उमेदवारांमध्ये भाजप नंबर 1 ची पार्टी। खासदार होऊ पाहणाऱ्यांची सरासरी संपत्ती 6 कोटी। शिक्षणात मात्र बोंबा, सरासरी 5वी ते 12वी पर्यंत शिक्षण। लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याला अवघा 1 दिवस उरलाय आणि त्याच वेळी 2024च्या लोकसभा निवडणुकीतील देशातल्या उमेदवारांच्या शपथपत्रावरती आधारित एक रिपोर्ट ADR म्हणजे असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म या संस्थेनं प्रकाशित केला। त्याद्वारे लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या देशभरातल्या उमेदवारांची कुंडली त्यांनी मांडली आहे। यंदाच्या वेळी संपूर्ण देशामधून 8360 उमेदवारांनी लोकसभा लढवली। त्यातील 8337 उमेदवारांच्या शपथपत्रांचं विश्लेषण ADRनं केलंय, तर उरलेल्या 23 जणांच्या शपथपत्रामध्ये स्पष्टता नसल्याचं ADRचं म्हणणं आहे। या रिपोर्टनुसार अनेक उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे आहेत। कोणते उमेदवार करोडपती आणि कोणते रोडपती आहेत, कोण किती इयत्ता पास झालंय आणि कोण अंगठे बहाद्दर ठरलंय, या साऱ्या विषयी या रिपोर्टमध्ये सांगितलंय। सध्याच्या 8337 उमेदवारांपैकी 1644 जणांवरती गुन्हे दाखल आहेत। 1191 उमेदवारांच्या विरोधात गंभीर गुन्हे दाखल आहेत। हत्या, हत्येचा प्रयत्न, महिलांशी गैरकृत्य, द्वेषपूर्ण भाषणं या गुन्ह्यांचा समावेश आहे। 20% उमेदवारांवरती सामान्य गुन्हे तर 14% उमेदवारांवरती गंभीर गुन्हे आहेत। 98 उमेदवारांवरील दोष सिद्ध झाल्याचं घोषित झालंय। 40 उमेदवारांवरती IPC 302 च्या हत्येचा गुन्हा दाखल आहे। 173 उमेदवारांवरती IPC 307 हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा आहे। 197 उमेदवारांवरती महिला अत्याचारांशी निगडीत गुन्हे आहेत, तर 16 उमेदवारांवरती IPC 376 महिलांशी दुष्कृत्य केल्याचा गुन्हा दाखल आहे। मला असं वाटतं की सरकारने आणि निवडणूक आयोगाने यामध्ये लक्ष घालून चांगल्यात चांगले उमेदवार जे नीतिवान असतील, धनवान असोत किंवा नसोत, परंतु चारित्र्यवान असतील आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी नसतील असे जर उमेदवार जर आपल्याला मिळाले तर मला वाटतं येणाऱ्या संसदेमध्ये चांगल्या लोकांचा भरणा होईल, चांगली लोक येतील, चांगले कायदे तयार होतील आणि देशाच्या विकासाचा मार्ग प्रशस्त होईल। ही झाली गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांची आकडेवारी। मात्र यामध्ये असेही अनेक उमेदवार आहेत जे गडगंज संपत्ती बाळगून आहेत आणि काही असेही आहेत ज्यांच्याकडे शून्य संपत्ती असल्याचं त्यांनी शपथपत्रामध्ये म्हटलंय। मी मोदी साहेबांना विनंती केलेली आहे की इलेक्टोरल रिफॉर्म्स खूप आवश्यक आहे, की क्रिमिनल लोक ही आज निवडणुकीमध्ये उभे राहतात। म्हणजे ज्यांची इन्कम काय होती, म्हणजे असे अनेक कॅन्डिडेट्स मी बघितलेले, ऑटो चलानेवाला आज कोट्यवधी रुपये त्याच्याकडे, म्हणजे कोणता असा बिझनेस आहे की ज्याच्यामध्ये इतकं प्रॉफिट आपल्याला मिळत आहे। फक्त पॉलिटिकल अशी एक फील्ड आहे की ज्याच्यामध्ये म्हणजे 400, 500, 600% प्रॉफिट होतं 5 वर्षामध्ये। असं कोणतं बिझनेस आहे, कुठून येतं हे पैसे? केवळ गुन्हेगारी आणि पैसा नाही, तर या उमेदवारांची शैक्षणिक योग्यता सुद्धा या रिपोर्टमधून समोर आली आहे। देशभरातल्या या 8360 उमेदवारांपैकी 3482 म्हणजे 42% उमेदवार केवळ 5वी ते 12वी पर्यंतचं शिक्षण झाल्याचं समोर येत आहे, तर यामधले 121 उमेदवार हे निरक्षर आहेत। की जवळजवळ 1600 उमेदवार असे आहेत की ज्यांच्यावर आरोप आहेत, म्हणजे क्रिमिनल ऑफेन्सेस आहेत, आणि जवळजवळ 1200 असे आहेत की ज्यांच्यावरचे आरोप जे आहेत ते अतिशय गंभीर आहेत आणि त्याच्यापैकी 40 जणांवर तर मर्डरसारखे चार्जेस आहेत। तर मला असं वाटतं की आपण कुठच्या दिशेला आपल्या देशाला घेऊन जातोय। त्याच्यात जर आपण बघितलं 42% त्यांचे उमेदवार असे आहेत की त्यांची शिक्षण म्हणजे त्यांचं 5वी ते 12वी पर्यंत झालेलं आहे। तर असे लोक, अपराधी लोक, असे हे असलेले लोक जर आपला देश पुढे नेणार असेल तर मला आता खरंच भारताची चिंता वाटायला लागली।
मोठमोठे प्रचार दौरे, आश्वासनांचा पाऊस, निवडणुकांमध्ये होणारा वारेमाप खर्च, हे सगळं सध्या देशामधल्या जनतेनं पाहिलं. निकाल लागेल तो लागेल, मात्र नेत्यांचं हे वेगळं रिपोर्ट कार्ड आता समोर आलंय. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये जनतेचा मूड नेमका अशा उमेदवारांसाठी मतांच्या माध्यमातून कसा बरसलाय हे पाहणं औत्सुक्याचं असेल. जनता सुज्ञ आहे असं आपण मानलं तरी सुद्धा अनेकदा गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या आणि अशिक्षित उमेदवारांना सुद्धा जनतेनंच निवडून दिलंय हेही मान्य करायला हवं. त्यामुळे निवडणूक आयोगानं मतदानासाठी प्रेरित करणाऱ्या मोहिमा चालवतानाच त्यांच्याविषयीची ही सारी माहिती मतदारसंघानुसार देणाऱ्या जाहिराती सर्वत्र प्रकाशित केल्या तर जनतेला किमान माहिती नव्हतं असं कारण तरी देता येणार नाही. किरण ताजणेसह यामिनी दळवी, पुढारी न्यूज.